ओके, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग स्टेट जी आहे ते डिस्कस केली. सो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे म्हणजे कुठली स्टेट असते तर नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट असते. हे आपण बघितलं. नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट असेल तरच त्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग असं म्हटलं जातं, कारण या स्टेटमध्ये वर्क परफॉर्म होतं. जर आपली सिस्टीम आपली बॉडी इक्विलिब्रियम स्टेटला जाऊन पोहोचली तर इक्विलिब्रियम स्टेटमध्ये वर्क कॅरी आउट होत नाही, आणि वर्क होत नाही म्हणजे आपण अलाइव्ह राहू शकत नाही. सो हे आपण बघितलेलं आहे. यानंतरच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण एन्झाईम या स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज एन्झाईम्स. सो फर्स्ट, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. सगळे एन्झाईम जे आहेत हे प्रोटीन नेचरचे असतात. ऑलमोस्ट ऑल म्हणून आपण ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. काही एक्सेप्शन सुद्धा आहेत या कंडिशनला. एक्सेप्शन म्हणजे याच्यामध्ये काही एन्झाईम नॉन प्रोटीन नेचरचे सुद्धा आहेत, बट ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. सो फर्स्ट थिंग रिमेंबर, ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. नेक्स्ट याला एक एक्सेप्शन आहे रायबोझाइम. रायबोझाइम इज एन्झाईम is न्यूक्लिक ऍसिड इन नेचर. हे जे एन्झाईम आहे हे न्यूक्लिक ऍसिड आहे. केमिकली ते न्यूक्लिक ऍसिड आहे, प्रोटीन नाही आहे. सो रिमेंबर दिस. नेक्स्ट प्रायमरी. जसं की मी आधीच सांगितलं की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. सगळे एन्झाईम हे प्रोटीन आहेत आणि प्रत्येक प्रोटीनचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे स्ट्रक्चर आपण बघितले. तसंच हे स्ट्रक्चर एन्झाईमला सुद्धा लागू होतात. सो ॲज एन्झाईम्स आर प्रोटीन दे हॅव प्रायमरी स्ट्रक्चर. एन्झाईम प्रोटीन आहे म्हणजे त्यांचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर is sequence of amino acid. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स असतो. आपण पोझिशनल इन्फॉर्मेशन सांगतो, कोणतं अमिनो ऍसिड फर्स्ट आहे, कोणतं सेकंड आहे, याला आपण प्रायमरी स्ट्रक्चर सांगतो. सो प्रायमरी स्ट्रक्चर इज सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स म्हणजे प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे. तसंच सेकंडरी आणि टर्शरी स्ट्रक्चर सुद्धा याच्यामध्ये असतात. सेकंडरी and tertiary structure हे स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे काय बघा. इन टर्शरी स्ट्रक्चर backbone of protein fold upon itself. प्रोटीन बॅकबोन जो आहे तो त्याच्यामध्ये फोल्ड होणार आहे आणि बॅकबोन ऑफ प्रोटीन फोल्ड होऊन त्याचं ग्लोब्युलर स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म होतं. दिस प्रोसेस इटसेल्फ अँड फॉर्म ग्लोब्युलर स्ट्रक्चर. त्या ठिकाणी ग्लोब्युलर स्ट्रक्चर जे आहे ते तयार होतं. नेक्स्ट बघा, हे जे ग्लोब्युलर स्ट्रक्चर जेव्हा तयार होतं याच्यामध्ये क्रिवायसेस आणि पॉकेट जे आहेत ते फॉर्म होतात. इन दिस tertiary structure crevices and pockets are formed. याच्यामध्ये क्रिवायसेस आणि पॉकेट जे आहेत ते फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल हे प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स प्रेझेंट आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण प्रायमरी म्हणतो. हे स्ट्रक्चर सेकंडरी म्हणजे त्याच्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट्स फॉर्म होतात. आणि टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे काय होतं तर हे जो बॅकबोन आहे तो त्याच्यामध्ये फोल्ड होतो, क्रिस क्रॉस तयार होतो आणि याच्यापासून पॉकेट्स आणि क्रिवायसेस जे फॉर्म होतात. तर हे पॉकेट्स आणि क्रिवायसेस जे फॉर्म झाले ते प्रोटीन या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. इन शॉर्ट एन्झाईमची ॲक्शन जर व्हायची असेल तर हे टर्शरी स्ट्रक्चर फॉर्म होणं गरजेचं आहे. सो प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलं, व्हॉट
इज प्रायमरी स्ट्रक्चर? प्रायमरी स्ट्रक्चर इज सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. याचं सेकंडरी आणि टर्शरी स्ट्रक्चर सुद्धा फॉर्म होतं. ओके, टर्शरी स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं? हा जो बॅकबोन आहे तो त्याच्यामध्ये फोल्ड होतो, क्रिस क्रॉस बॉन्ड्स त्यांच्यामध्ये तयार होतात आणि ग्लोब्युलर स्ट्रक्चर तयार केलं जातं. त्या स्ट्रक्चरला आपण टर्शरी स्ट्रक्चर असं म्हणतोय. सो या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये क्रिवायसेस आणि पॉकेट जे आहेत ते तयार केले जातात. क्रिवायसेस अँड पॉकेट्स आर फॉर्म इन टर्शरी स्ट्रक्चर. आता हे क्रिवायसेस आणि पॉकेट जे आहेत हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे पुन्हा? फॉर एक्झाम्पल क्रिस क्रॉस होऊन किंवा फोल्ड होऊन अशा पद्धतीने असे वेगवेगळे क्रिवायसेस सपोज या एन्झाईममध्ये तयार झाले, तर या वेगवेगळ्या क्रिवायसेसपैकी एक क्रिवाइस किंवा एक पॉकेट जे आहे ते त्या एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट असते. बघा, वन सच क्रिवाइस ऑर पॉकेट one such pocket of enzyme is called its active site. ओके, असं पॉकेट एन्झाईम मध्ये तयार झालेलं असं एखादं पॉकेट असतं जे त्या एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट म्हणून काम करतं, ज्या ॲक्टिव्ह साईटला आता सबस्ट्रेट जो आहे तो बाइंड होणार आहे. सो क्रिस क्रॉस होऊन क्रिवायसेस आणि पॉकेट तयार झाले, असे जास्त पॉकेट तयार झाले असतील. त्याच्यापैकी एक पॉकेट असं आहे की ज्याच्यामध्ये जे पॉकेट ॲक्टिव्ह साईट म्हणून काम करणार आहे. सो वन पॉकेट वर्क ॲज अ ॲक्टिव्ह साईट. ॲट ॲक्टिव्ह साईट सबस्ट्रेट हिट्स. ॲक्टिव्ह साईटला सबस्ट्रेट जो आहे तो काय होणार आहे त्या ठिकाणी? फिट होणार आहे. ॲट ॲक्टिव्ह साईट सबस्ट्रेट फिट होतो. ओके, आणि सबस्ट्रेट फिट झाला तर नेक्स्ट बघा, एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. ओके, ॲक्टिव्ह साईटला म्हणजे समजा हे एन्झाईमचं पॉकेट आहे आणि या पॉकेटमध्ये सबस्ट्रेट फिट झाला. सबस्ट्रेट फिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही बॉन्ड ब्रेक केले जातात, नवीन बॉन्ड तयार केले जातात आणि नवीन सबस्टन्स जो आहे तो तयार केला जातो. सो इन शॉर्ट जे काही रिॲक्शन होणार आहे ती या ॲक्टिव्ह साईटला रिॲक्शन होणार आहे. सगळ्यांनी हे लक्षात घ्या. ओके, मग आता ॲक्टिव्ह साईटला रिॲक्शन होतीये. सो ॲक्टिव्ह साईट ऑफ सबस्ट्रेट रिॲक्शन ऑकर. नेक्स्ट, एन्झाईम्स catalyze reaction. Enzyme catalyze reaction at fast rate. एन्झाईम जे आहेत ते फास्ट रेटने रिॲक्शन कॅटलाइज करत असतात किंवा त्यांचा रिॲक्शन कॅटलिसिसचा रेट जो आहे तो खूप फास्ट असतो. सो एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन ॲट हाय रेट और ॲट फास्ट रेट. So in this way, enzyme differ from inorganic catalyst. ओके, एन्झाईम जे आहेत ते इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट पेक्षा वेगळे असतात. आता एन्झाईम इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट पेक्षा कसे वेगळे असतात हे आपण बघणार. सो आतापर्यंत एन्झाईम बद्दल काय काय सांगितलं. सो ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे एन्झाईम प्रोटीन नेचरचे. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो नीटला. ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर. सेकंड सांगितलं रायबोझाईम. सगळे एन्झाईम प्रोटीनेशियस नेचरचे आहेत, पण रायबोझाईम सारखे काही एन्झाईम आहेत जे प्रोटीनेशियस नेचरचे नाही आहेत, ते प्रोटीन पासून बनलेले नाहीत, तर ते न्यूक्लिक ॲसिड पासून बनलेले आहेत. ओके, जसं बाकीच्या प्रोटीनला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चर असतं, तसं एन्झाईमला सुद्धा हे स्ट्रक्चर आहे. सो एन्झाईमचं प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे काय? तर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. सो हा जो अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे, हा जो बॅकबोन आहे, हा बॅकबोन क्रिस क्रॉस होतो, त्याच्यामध्ये क्रिस क्रॉसिंग होतं, बॉन्ड तयार होतात आणि ग्लोब्युलर टर्शरी स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म होतं. हे टर्शरी स्ट्रक्चर एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि काय इम्पॉर्टंट आहे टर्शरी स्ट्रक्चर एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीसाठी? कारण हे जे स्ट्रक्चर आहे, जेव्हा त्याचं टर्शरी स्ट्रक्चर फॉर्म होतंय तेव्हाच त्याच्यामध्ये पॉकेट तयार होत आहे आणि या वेगवेगळ्या पॉकेटपैकी एक पॉकेट असं आहे की जी त्या एन्झाईमची ॲक्टिव्ह साईट आहे, ज्या साईटला आपला सबस्ट्रेट जो आहे तो बाइंड होतो आणि रिॲक्शन कॅटलाइज केली जाते. त्या सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये केलं जातं. सो एन्झाईम जे आहेत ते रिॲक्शन फास्ट रेटमध्ये कॅटलाइज करत असतात आणि हे जे एन्झाईम आहेत हे एन्झाईम इट डिफर फ्रॉम इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट. इनऑर्गॅनिक कॅटलिस्टपेक्षा एन्झाईम जे आहेत ते वेगळे असतात. सो आता एन्झाईम इनऑर्गॅनिक कॅटलिस्टपेक्षा वेगळे कसे आहेत ते आपण नेक्स्ट बघणार. हे पॉईंट सगळ्यांनी लिहून घ्या.
एन्झाईम डिफर फ्रॉम इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट. त्याच्यामध्ये डिफरन्स काय होतात? इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट जे इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट केमिकल लॅबमध्ये आपण जे कॅटॅलिस्ट यूज करतो केमिकल रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी, तर ते इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट जे आहेत ते हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ॲक्टिव्ह असतात. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ते वर्क करतात. सो फर्स्ट बघा, इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट वर्क ॲट हाय टेम्परेचर and high pressure. So inorganic catalyst जे आहे हे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला वर्क करू शकतात. पण हे जर तुम्ही एन्झाईम बघाल तर एन्झाईम गेट डॅमेज, एन्झाईम गेट डॅमेज at high temperature and high pressure. ओके, एन्झाईम म्हणजे प्रोटीन आहे हे आपल्याला माहिती आहे. जर आपण हाय टेम्परेचर दिलं तर त्या हाय टेम्परेचरमुळे ते एन्झाईम डीनेचर होतं किंवा ते जे एन्झाईम आहे ते ब्रेक होतं. सो असं होऊन एन्झाईम हाय टेम्परेचरला डीनेचर होतात किंवा हाय प्रेशरला डीनेचर होतात. त्यामुळे हाय टेम्परेचर किंवा प्रेशरला ते वर्क करू शकत नाहीत. मात्र इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट जे आहेत ते हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरलाच वर्क करतात. सो हा बेसिक डिफरन्स आहे इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट आणि एन्झाईम मधला. पण त्यातही आपल्याला काही एन्झाईम्स असे पाहायला मिळतात जे हाय टेम्परेचर आणि प्रेशरला वर्क करतात. सो कोणते एन्झाईम हाय टेम्परेचर प्रेशरला काम करतात बघा. ऑर्गॅनिझम who lives in hot spring ओके, हॉट स्प्रिंग गरम पाण्याची झरे असतात किंवा अजून काही. ओके, हॉट स्प्रिंग दिलेले, हॉट वेंट दिलेला आहे, त्यानंतर सल्फर स्प्रिंग दिलेलं आहे. सो सल्फर स्प्रिंग, हॉट वेंट किंवा हॉट स्प्रिंग जे अशा ठिकाणी राहणारे जे ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया वगैरे जे असतात तर यांचे एन्झाईम हाय टेम्परेचरला ॲक्टिव्ह असतात. हाय टेम्परेचरला ॲक्टिव्ह असतात कारण मुळातच हे हॉट कंडिशनमध्ये राहणारे ऑर्गॅनिझम आहे. सो त्यांच्या बॉडीमध्ये असणारे जे प्रोटीन आहेत ते हाय टेम्परेचरला ॲक्टिव्ह होतात. सो ऑर्गॅनिझम हू लिव्स इन हॉट स्प्रिंग, हॉट वेंट, sulfur spring in these organisms ह्या ऑर्गॅनिझम मध्ये जे एन्झाईम आहेत are active at high temperature and high pressure. या ऑर्गॅनिझम मध्ये जे हॉट स्प्रिंग मध्ये राहतात, हॉट वेंट मध्ये राहतात, या ऑर्गॅनिझमचे जे काही एन्झाईम आहेत, जे प्रोटीन आहेत, ते हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ॲक्टिव्ह राहतात. ओके, सो दिस इज अबाउट दी एन्झाईम. सो एन्झाईम बद्दल आपण काय काय बघितलं बघा. सगळ्यात फर्स्ट ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर दी प्रोटीन, बट देयर आर सम एक्सेप्शन लाईक रायबोझाइम. रायबोझाइम इट इज एन्झाईम बट इट इज नॉट प्रोटीन, इट इज न्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट तुम्हाला हे सांगितलं की एन्झाईम जे आहेत हे जसं कुठल्याही प्रोटीनचं प्रायमरी सेकंडरी स्ट्रक्चर असतं तसं एन्झाईमचं सुद्धा प्रायमरी सेकंडरी स्ट्रक्चर आहे. एन्झाईमचं प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजेच अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स. हे बॅकबोन जेव्हा त्यांच्यामध्ये क्रिस क्रॉस होतो तेव्हा त्याच्यापासून ग्लोब्युलर टर्शरी स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि या ग्लोब्युलर टर्शरी स्ट्रक्चरमध्ये पॉकेट्स तयार झालेले असतात. सो अशा वेगवेगळ्या पॉकेटपैकी एक पॉकेट जे आहे याला आपण ॲक्टिव्ह साईट म्हणतो, ज्या साईटला सबस्ट्रेट बाइंड होतो. सो ॲक्टिव्ह साईटला जेव्हा सबस्ट्रेट बाइंड होणार तेव्हा त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होणार आणि नवीन सबस्टन्स जो आहे, नवीन प्रोडक्ट जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो. सो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा. एन्झाईम जे आहेत हे यांचा रिॲक्शनचा रेट, कॅटॅलिसिसचा रेट जो आहे तो खूप फास्ट आहे. फास्ट रिॲक्शन ते कॅटॅलाइज करतात. पण एन्झाईम इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्टपेक्षा वेगळे असतात. मग वेगळे कसे असतात तर इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट जे आहेत ते शक्यतो हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला वर्क करतात. पण एन्झाईम जे आहेत, ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट जे आहेत ते हाय टेम्परेचर हाय प्रेशरला वर्क नाही करत. त्या टेम्परेचरला ते डीनेचर होतात किंवा खराब होतात.
शकतात. सो ते डिनेचर झाले तर ते पुन्हा वर्क करू शकत नाही. नेक्स्ट बघा, ऑर्गॅनिझम लिव्स इन हॉट स्प्रिंग, हॉट वेट अँड सल्फर स्प्रिंग. अशा ठिकाणी राहणारे जे ऑर्गॅनिझम आहेत हे ऑर्गॅनिझम हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला यांचे एन्झाईम ॲक्टिव्ह राहतात, कारण मुळातच हे ऑर्गॅनिझम हॉट कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतात. त्यामुळे त्यांचे प्रोटीनसुद्धा त्याच क्वालिटीचे असतात, त्या टेम्परेचरला ते सर्वाईव्ह करू शकतात. सो दिस इज अबाउट दी एन्झाईम. एन्झाईमची इन्फॉर्मेशन आपली झालेली आहे. इथपर्यंत झालं का बघा सगळ्यांचं. नेक्स्ट आपण केमिकल रिॲक्शन जे ते स्टडी करणार आहोत. हे झाले सगळ्यांचं. हे लिहून झालंय. येस.